हां नमस्कार. तहसीलदार मिरज तथा अध्यासी अधिकारी या नात्यानं आज आरग ग्रामपंचायतमधील विद्यमान सरपंच सौ सुरेखा संदीप नाईक यांच्या विरुद्ध दिनांक 25/7/2024 रोजी 1 ते 13 सदस्य यांनी माझ्याकडे लेखी अविश्वास ठरावाची नोटीस समक्ष दाखल केली होती. त्या नोटीसीच्या अनुषंगाने दिनांक 26/7/2024 रोजी विशेष सभेची नोटीस सर्व सदस्यांना बजावण्यात आली. तसंच त्याची जाहीर नोटीससुद्धा आपण ग्रामपंचायत फलकावरती प्रसिद्ध केलेली आहे. आज दिनांक 31/7/2024 रोजी आपलं ग्रामपंचायत कार्यालय आरग या ठिकाणी आज विशेष सभेचं कामकाज आयोजित केलं होतं. सदर सभेमध्ये उपस्थित राहणाऱ्या आणि मतदानास हक्क असणारे असे एकूण 14 सदस्य ग्रामपंचायतचे उपस्थित होते. ज्यांचे विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आलेला आहे अशा विद्यमान सरपंच सौ सुरेखा नाईक तसेच अजून 2 सदस्य जे आहेत ते आजच्या विशेष सभेसाठी गैरहजर आहेत. 14 सदस्यांपैकी जे आपण अविश्वास ठरावाच्या बाजूने चर्चा करून मतदान करण्यासाठी आपण सर्व सदस्यांना आवाहन केलेलं होतं. त्यांना सर्व सूचना दिलेल्या होत्या आणि त्याप्रमाणे त्यांनी आवाजी पद्धतीनं हात उंचावून मतदान केलेलं आहे. सर्व 14 उपस्थित सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलेलं आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959चं अविश्वास ठरावाची जी तरतूद आहे कलम 35 प्रमाणे, तर अविश्वास ठराव मान्य होण्यासाठी या सदस्य संख्येच्या 3/4 इतक्या सदस्यांनी तिथं मतदान अविश्वास ठरावाच्या बाजूनं झालं तर हा बहुमतानं अविश्वास ठराव आपल्याला मंजूर करावा लागतो. आणि आपल्याला जी आवश्यक संख्या आहे ती 13 इतकी आवश्यक संख्या होती. आपल्याकडं 14 इतक्या बहुमतानं अविश्वास ठरावाच्या बाजूनं आज मतदान झालेलं आहे. त्यामुळं आरग सरपंचांविरुद्धचा अविश्वास ठराव हा अध्यासी अधिकारी या नात्यानं मी मंजूर केलेला आहे. त्याचबरोबर संबंधित विद्यमान सरपंच यांनी प्रशासक तथा गटविकास अधिकारी यांच्याकडे काल दिनांक 30/7/2024 रोजी राजीनाम्याची नोटीस जी आहे ती दिलेली प्रत तहसीलदार मिरज यांना माहितीसाठी देण्यात आलेली होती. तथापि सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध राजीनामा मंजूर करण्याची जी पद्धत आहे ती कलम 29 महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या अनुषंगाने त्या तरतुदीनुसार होत असते. त्यामुळं सदर राजीनामा जो आहे किंवा त्याचा बाधा आपल्या अविश्वास ठरावाला येत नाही. त्यामुळं अविश्वास ठराव जो आहे तो आपल्या विहित कार्यपद्धतीनुसार घेण्यात आलेला आहे आणि आजची सभा जी आहे ती संपली म्हणून जाहीर देखील करण्यात आलेला आहे. धन्यवाद.